ग्रहांचे संकेत, भविष्याची चाहूल अमोघ सोबत जाणून घ्या. सिंह राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 मध्ये लोक तुमच्याकडे वेगळ्या नजरेने पाहू लागतील. तुमची लोकप्रियता वाढू शकते, तुमचा प्रभाव वाढू शकतो आणि काहींना अशी संधी मिळू शकते की जी त्यांच्या आयुष्यातील पुढील अनेक महिने बदलू शकते. पण एक चुकीचा निर्णय, एक चुकीचा अहंकार किंवा चुकीच्या व्यक्तीवर ठेवलेला विश्वास तुमच्या प्रगतीचा वेग कमी करू शकतो. मात्र ज्यांनी योग्य वेळी संधी ओळखली त्यांच्या आयुष्यात करिअरमध्ये प्रगती, सामाजिक प्रतिष्ठेमध्ये वाढ, आर्थिक लाभ आणि नवीन ओळखीचे दरवाजे उघडू शकतात. आणि यामागील सर्वात मोठे कारण आहे 4 जुलैनंतर तुमच्या राशीत होणारा शुक्राचा प्रवेश. मग जुलै 2026 तुमच्यासाठी नेमकं काय घेऊन येत आहे आणि कोणती चूक टाळणे सर्वात महत्त्वाचे आहे? चला तर मग सर्वप्रथम जाणून घेऊया जुलै 2026 मधील प्रमुख ग्रहयोग. 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय. 6 बुध मिथुन राशीत वक्री होतोय. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतोय. मंगळ संपूर्ण महिना वृषभ राशीमध्ये आहे. उच्च राशीतील देवगुरु बृहस्पती संपूर्ण महिना कर्क राशीत आहे. 23 जुलैला बुध मार्गी होतोय. 26 जुलैला शनी मीन राशीत वक्री होतोय. मित्रांनो, या महिन्यात शुक्र तुमच्या राशीत प्रवेश करत असल्यामुळे आकर्षण, लोकप्रियता आणि प्रभाव वाढण्याची दाट शक्यता आहे. मात्र केतूच्या उपस्थितीमुळे कधीकधी संभ्रम आणि चुकीचे निर्णय घेण्याची शक्यता देखील राहील. आता पाहूया या सगळ्यांचा तुमच्या जीवनावर काय परिणाम होणार आहे ते. सर्वप्रथम बोलूया करिअर आणि नोकरी संदर्भात. करिअरच्या दृष्टीने जुलै महिना अत्यंत महत्त्वाचा ठरू शकतो. दशम भावातील मंगळ तुमच्या कर्मक्षेत्राला मजबूत करत आहे. नेतृत्व गुण, धाडस आणि निर्णय क्षमता वाढू शकते. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल घेऊ शकतात. काहींना नवीन जबाबदारी मिळू शकते, काहींना प्रमोशन मिळू शकते किंवा नवीन नोकरीची संधी मिळू शकते. सरकारी क्षेत्र, प्रशासन, सुरक्षा, अभियांत्रिकी, IT आणि व्यवस्थापन क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळू शकतो. घाईमध्ये निर्णय घेऊ नका आणि ऑफिसच्या ठिकाणी वाद टाळा. आता बघूया व्यवसायाकडे. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा महिना अनुकूल राहू शकतो. शुक्राच्या प्रभावामुळे नवीन ग्राहक, नवीन संपर्क आणि नवीन संधी तयार होऊ शकतात. मार्केटिंग, फॅशन, ब्युटी, ऑनलाईन व्यवसाय आणि सेवा क्षेत्रातील लोकांना विशेष फायदा होऊ शकतो. काहींना परदेशी संपर्कामधून लाभ मिळू शकतो. आता बघूया धन आणि आर्थिक स्थिती. आता तो प्रश्न ज्याची प्रत्येकजण वाट पाहत असतो, आर्थिक स्थिती कशी राहणार आहे? 7 जुलैनंतर लाभभाव अधिक सक्रिय होऊ शकतो. आय वाढण्याची शक्यता आहे. जुन्या इन्व्हेस्टमेंटमधून फायदा मिळू शकतो. मोठ्या भावंडांकडून किंवा त्यांच्या संपर्कातून लाभ मिळू शकतो. नवीन उत्पन्नाचे स्तोत्र तयार होऊ शकतात. मात्र खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत आवश्यक राहील. विशेषतः प्रवास, धार्मिक कार्य किंवा आध्यात्मिक कारणासाठी खर्च वाढू शकतात. आता बघूया घर, कुटुंब आणि मानसन्मान. कुटुंबाच्या बाबतीत मिश्र परिणाम मिळू शकतात. 7 जुलैच्या नंतर नातेसंबंधामध्ये सुधार होऊ शकते. 23 जुलैनंतर परिस्थिती आणखी सकारात्मक होऊ शकते. घरातील ज्येष्ठ व्यक्तींच्या आरोग्याकडे विशेष लक्ष द्या. कुटुंबासोबत वेळ घालवल्यास नातेसंबंध अधिक मजबूत होतील. समाजामध्ये तुमचा मानसन्मान वाढू शकतो. लोक तुमच्या व्यक्तिमत्वाने आणि नेतृत्व गुणांनी प्रभावित होऊ शकतात. आता बघूया प्रेमसंबंध. प्रेमसंबंधाच्या बाबतीत हा महिना रोमांचक राहू शकतो. शुक्रामुळे तुमचं आकर्षण वाढेल. नवीन ओळखी निर्माण होऊ शकतात. मात्र केतूच्या प्रभावामुळे गैरसमज निर्माण होऊ शकतात. भावनिक चढउतार अनुभवायला मिळू शकतात. नवीन नात्यांमध्ये घाई करू नका, स्पष्ट संवाद ठेवा. आता बघूया मॅरेज जीवन. मॅरेज जीवनामध्ये थोडी सावधगिरी आवश्यक राहील. राहूमुळे अप्रत्याशित घटना घडू शकतात. छोट्या गोष्टीवरून मोठे वाद निर्माण होऊ देऊ नका. जोडीदाराशी संवाद कायम ठेवा. धैर्य आणि समजूतदारपणा संबंध अधिक मजबूत करेल. आता बघूया शिक्षण आणि स्पर्धा परीक्षा. विद्यार्थ्यांसाठी हा महिना चांगला राहू शकतो. 7 जुलैच्या नंतर बुधाचा प्रभाव वाढेल.
23 जुलैनंतर एकाग्रता आणि समजण्याची क्षमता अधिक मजबूत होईल. स्पर्धा परीक्षा, मुलाखती आणि शैक्षणिक प्रकल्पामध्ये यश मिळण्याची शक्यता आहे. आता बघूया आरोग्याकडे. आरोग्याच्या बाबतीत मात्र थोडी काळजी घेणे आवश्यक आहे. पाय, गुडघे, पिंढऱ्या, कंबरदुखी, तणाव आणि थकवा काही व्यक्तींना जाणवू शकतो. योग, प्राणायाम आणि नियमित व्यायाम फायदेशीर ठरेल. आता बघूया जुलै महिन्यातील 4 महत्त्वाच्या तारखा. 4 जुलैला शुक्र सिंह राशीत प्रवेश करतोय. 7 जुलैला बुध वक्री होतोय. 7 जुलैला बुध वक्री होतोय. 15 जुलैला सूर्य कर्क राशीत प्रवेश करतोय. 26 जुलैला शनी वक्री होतोय. आता विशेष सावधगिरी काय बाळगायची आहे? घाईमध्ये निर्णय घेऊ नका. अहंकाराला वाव देऊ नका. खर्चावर नियंत्रण ठेवा. नात्यामध्ये गैरसमज होऊ देऊ नका. आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. आता बघूया अंतिम निष्कर्ष. सिंह राशीच्या मित्रांनो, जुलै 2026 हा तुमच्यासाठी लोकप्रियता, प्रतिष्ठा आणि प्रगती वाढवणारा महिना ठरू शकतो. 4 जुलैनंतर शुक्र तुमच्या व्यक्तिमत्वात विशेष आकर्षण निर्माण करत आहेत. 7 जुलैनंतर लाभाच्या संधी वाढू शकतात. करिअरमध्ये नवीन दारे उघडू शकतात. मात्र अहंकार आणि घाईघाईचे निर्णय टाळणे अत्यंत महत्त्वाचे राहील. कमेंटमध्ये नक्की लिहा तुमची रास कोणती आहे आणि जुलै महिन्याकडून तुम्हाला सर्वात मोठी अपेक्षा काय आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. जय श्री कृष्ण.